पुसद तालुक्यातील बेलोरा येथील खासगी वायरमन नामदेव मार्कंड यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 23 जून रोजी दुपारच्या सुमारास घडली। या घटनेची वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी यांना दखल घेतली नसल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी पुसद ते वासिम रोडवर असलेल्या मारवाडी फाट्यावर चक्काजाम आंदोलन केले। तालुक्यातील माळपठार परिसरातील रोहडा बेलोरा मारवाडी विद्युत विभागाच्या बीटमध्ये विजेच्या खांबावर चढून काम करीत असताना खासगी वीज कामगाराचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून विद्युत विभागाच्या लाईनमनच्या हलगर्जीपणामुळे या कामगाराचा मृत्यू झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करीत रास्ता रोको करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। नामदेव पांडुरंग मार्कंड असे मयत झालेल्या वीज कामगाराचे नाव आहे। 23 जून रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास रोडा गावच्या हद्दीत पुलाजवळ विजेचे काम करण्यासाठी नामदेव पांडुरंग मार्कंड हा विजेच्या खांबावर चढला असता त्यास ऑपरेटरने कोणतीही पूर्व सूचना न देता वीज पुरवठा केल्याने या कामगारास विजेचा धक्का लागून त्याचा खांबाला चिटकून जागीच मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी गर्दी करून मारवाडी फाट्यावर रास्ता रोको केला। जोपर्यंत मृत्यूच्या कारणाचा योग्य तपास लागल्याशिवाय मृतदेह जाग्यावरून हलण्यास नातेवाईकांनी विरोध केला। यावेळी खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी तुमचे काय म्हणणे असेल तर द्या असे सांगत नातेवाईकांची समजूत काढून सदरचा मृतदेह उपजिल्हा शासकीय रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदनासाठी हलविण्याची विनंती केली, परंतु नागरिक यास विरोध करीत होते। जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह हलविण्यात जाणार नाही असे ठणकून सांगण्यात आले। परंतु विशेष म्हणजे यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता किंवा उपकार्यकारी अभियंता तसेच शाखा अभियंता यांनी घटनेच्या ठिकाणी भेट सुद्धा दिली नाही। त्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला। सदर घडलेला प्रकार महावितरणचे कर्मचारी फरार झाले असून या कामासाठी खांबावर चढण्यासाठी कोणी प्रवृत्त केले व या कामासाठी वीज पुरवठा बंद केल्याचे परमिट घेतले होते का आदी कारणावरून प्रश्नाची सरबत्ती करत याच्या मृत्यूला जबाबदार कोण असे अनेक प्रश्न नामदेव मार्कंडच्या मृत्यूनंतर नागरिकांनी उपस्थित करून रास्ता रोको करीत संताप व्यक्त केला। विजेच्या कामासाठी प्रत्येक गावात महावितरणच्या कर्मचारी नेमलेले असते। विद्युत दुरुस्तीचे काम करीत असताना योग्य परमिट घेणे व महावितरणचा लाईनमन घटनास्थळी हजर असणे अपेक्षित असताना या प्रकाराकडे महावितरणे देखील दुर्लक्ष करीत आहे। त्यामुळे अशा दुर्लक्षामुळे एखाद्या गरीबाचा हाकनाक बळी जातो। तरीही महावितरणचे वरिष्ठ अधिकारी गांभीर्याने कधी घेणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे।